फील्ड सजा चुकी है, बैट्समैन भी पहुंच चुके हैं। संकेत स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक एंड पर है चंचल। बॉलिंग मार्च पर मुकंदर तैयार। अगली गेंद बहुत ही अच्छा सम्मान दिया वहां मुकंदर की गेंद को संकेत कुमेरिया ने। अगली गेंद मुकिंदर की, सामना करेंगे संकेत कुमेरिया। लेग साइड की ओर प्लेसमेंट किया, 1 रन चुराया, 1 रन से संतुष्ट। स्ट्राइक पर है टीम के कप्तान चंचल वंजारी। देखते हैं अपने टीम के लिए क्या कर पाते हैं। बहुत ही अच्छी बैटिंग कर रहे हैं, फॉर्म में है वो ये साल। टॉप 10 बैट्समैन में चंचल वंजारी। अगली गेंद मुकिंदर की, सामना करेंगे चंचल। बहुत ही अच्छा शॉट वहां ऑफ साइड की ओर ढकेल दिया 1 रन के लिए। थोड़ा फील्ड में बदलाव यहां कप्तान आदि की ओर से। बॉलिंग मार्च पर खड़े हैं मुकिंदर, सामना करेंगे संकेत। बहुत ही अच्छा उठा के मार दिया लेग साइड की ओर। अरे 4 रन। फील्डर के लिए कोई चांस नहीं यहां। बढ़ता हुआ स्कोर 6 रन, लॉस ऑफ 0 विकेट। और लेग साइड की ओर मारा, बहुत ही अच्छा कैच यहाँ। लेग साइड की ओर बड़ा शॉट खेलना चाहते थे, मगर बैट के ऊपरी हिस्से में संकेत कुमेरिया के रूप में। और संकेत कुमेरिया की जगह लेने आए हैं अभी ढोके। बहुत ही अच्छे बल्लेबाज, अभी रिवर्स स्वीप मारने में माहिर। चारों ओर खेलते हैं अभी यहां, ऑफ साइड, लेग साइड। बहुत ही अच्छी बॉलिंग। हानि में रन आउट। अभी डोके रन आउट। हाना में। और इसी के साथ ओवर की समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ 6 रन, लॉस ऑफ 2 विकेट। अगले बैट्समैन सागर बहसवार। ऑलराउंडर में गिने जाते हैं सागर। बॉलिंग मार्च पर है सौरभ चरड़े। पर्पल कैप के दावेदार सौरभ चरड़े।
अगली गेंद सौरभ की, 1 रन के लिए मार दिया, वहां पर रन आउट हो सकते और मिस, बाल बचे हैं चंचल। YSW ने अपना संयम खो दिया है, सूझबूझ से खेले यहां YSW। स्ट्राइक पर आए हैं सागर बहेस्वार, सामना करेंगे सौरभ सरडे का। सौरभ सरडे ने सागर बहेस्वार के लिए फील्ड लगाई है, कुछ अलग ही तरह की फील्ड लगाई है। फंसाना चाहते हैं यहां सौरभ सागर को। और ये ऑफसाइड के 2 दिशा में धकेल दिया, 1 रन पूरा किया और ये 4 रन। बहुत ही अच्छा शॉट, पहली गेंद में 4 रन मारा यहां सागर बहेस्वार ने। बहुत ही अच्छा प्लेसमेंट, मगर सीधा बॉलर के हाथ। फिर से बॉलिंग एंड जाती हुई है सौरभ, उठा के मारना चाहते थे यहां सागर, चूके बॉल समझ नहीं पाई यहां सौरभ सरडे की। बहुत ही अच्छी बॉलिंग का प्रदर्शन, ये साल का सीजन बहुत ही अच्छा गुजर रहा है सौरभ का एज अ बॉलर। मगर ये ना भूले अगली गेंद, अरे उठा के मार दिया है सागर बहेस्वार ने, देखते क्या छू सकती है। 4 रन, बहुत ही अच्छा शॉट। पर्पल कैप होल्डर सौरभ सरडे, मगर ये ना भूले सौरभ सरडे बहुत ही अच्छे हार्ड हिटर और बहुत ही अच्छे बैट्समैन है। और ये अगली गेंद 4 रन लगातार। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ 19 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। देखते हैं आरोग्य मंदिर के कप्तान आदि अगला ओवर का भार किसको देते हैं। सौरभ सरडे इन्होंने 13 रन खर्च किए हैं यहां। पहला ओवर मुकिंदर ने बहुत ही अच्छा डाला था, सिर्फ 6 रन दिए थे, मगर सौरभ काफी महंगे हुए। अगले गेंदबाज खुद कप्तान आदित्य। बहुत ही अच्छा ऑफसाइड की ओर शॉट, 4 रन जा सकता है, देखते हैं। और ये 4 रन पूरा किया, बहुत ही अच्छा शॉट। चंचल वंजारी इनके बैट से कप्तानी पारी खेलना होगा चंचल को आज, अगर टीम को जीत दिलाना है जिम्मेदारी से। कप्तान वर्सेस कप्तान। वाइट बॉल, और ये कप्तान वर्सेस कप्तान और ऑनर वर्सेस ऑनर, आमने सामने। सागर बहेस्वार इन्होंने थोड़ी टिप्स दी चंचल को। बहुत ही अच्छा ऑफसाइड की ओर शॉट, 4 रन हो सकता है, बहुत ही अच्छी फील्डिंग वहां। 1 रन से संतुष्टि बनानी होगी। बड़ी सूझबूझ से खेल रहे हैं सागर बहेस्वार, और चंचल को भी बहुत ही अच्छी टिप्स दे रहे हैं। एक सीनियर
खिलाड़ी के साथ खेल के यही एक फायदा पहुंचता है कि कुछ सीखने को मिलता है। सागर भैसवार खूब मजे हुए खिलाड़ी। अगली गेंद, अरे रिवर्स स्वीप मारने की कोशिश चूके। आधी समझ गए थे सागर भैसवार, इन्होंने जो गार्ड लिया था उसके हिसाब से वो रिवर्स स्वीप मारेंगे, ये उनके ध्यान में आ गया। फिर से रिवर्स स्वीप ट्राई किया, फिर से नाकाम हुए। बहुत ही अच्छी तरीके से जानते हैं वो सागर भैसवार को आदि, और उसी तरह बहुत ही अच्छी तरीके से उनको खिला रहे हो। बैक टू बैक 2 डॉट। फिर से बॉलिंग मार्च पर आदि, सामना करेंगे सागर, और ये रिवर्स स्वीप कैच हो सकती थी वहां। कैच मिस, 2 रन पूरे किए। तीसरी बार रिवर्स स्वीप लगा सागर का, आउट होने से बचे बाल बार। मैं ये जब आगे मारने के लिए जगह है, लेग साइड पूरा खुला है, तो रिवर्स स्वीप मारने की कोई जरूरत नहीं, ऐसा मुझे लगता है। रिवर्स स्वीप पे जब प्लेयर खड़ा है तो वहां अपनी जान जोखिम में क्यों डाले। और ये लेग साइड की ओर, और ये कैच ड्रॉप। 2 बार जीवनदान यहां सागर भैसवार इनको। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ 29 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। देखते आदि अपना विश्वास किस पर जताते हैं। चौथा ओवर कौन लेकर आएगा, और शायद पीयूष पांडे चौथा ओवर डालेंगे। पूरे टीम में पीयूष पांडे ही सीनियर है और सभी प्लेयर को उनकी टिप्स मिलती है। टीम में एक बहुत ही अलग द्रोणाचार्य का रोल निभा रहे हैं यहाँ पीयूष पांडे। अपने सीनियरिटी का पूरा फायदा अपनी टीम को पहुंचा रहे हैं। अगली गेंद, इसके पीयूष इसके पहले मैच में मैन ऑफ द मैच रह चुके हैं। अगली गेंद पीयूष की, सामना करेंगे सागर। और ये वाइड बॉल चुके यहाँ चंचल। अगली गेंद, बहुत ही अच्छी प्लेसमेंट, बहुत ही अच्छी बॉल यहाँ पीयूष पांडे की। फिर से बॉलिंग मार्च पर जा रहे यहाँ पीयूष पांडे। चंचल बैटिंग के लिए तैयार, और बहुत ही अच्छा लेग साइड की ओर प्लेसमेंट। 1 रन पूरा किया, 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। यहाँ फिर से स्ट्राइक पर है सागर भैसवार। अगली गेंद पीयूष पांडे, सामना करेंगे सागर। और ये वाइड बॉल, अंपायर का इशारा। अगली गेंद पीयूष पांडे, और ये घुमा के मारना चाहते थे चंचल, चुके।
बहुत ही सीनियर गेंदबाज है यहाँ पीयूष पांडे, समझ चुके हैं चंचल की है बैटिंग स्टाइल, उसके हिसाब से बराबर बॉल डाल रहे हैं और बार बार डॉट करा रहे हैं। चंचल समझ नहीं पा रहे हैं पीयूष के गेंदबाजी को। फिर से अंपायर का इशारा, वाइड बॉल, लाइन लेन से भटके यहाँ पीयूष, शायद कुछ एक्स्ट्रा एफर्ट लगा रहे हैं पीयूष, कुछ एक्सपेरिमेंट कर रहे हैं, इसी वजह से वाइड बॉल जा रहे हैं। और ये बोल्ड, क्लीन बोल्ड कर दिया यहाँ चंचल को। बहुत ही अच्छी गेंदबाजी यहाँ पीयूष पांडे की ओर से। अगले बैट्समैन बिट्टू रेवतकर, लंबे हिट मारने में माहिर बिट्टू रेवतकर। फिर से सागर बिट्टू के पास आके कुछ टिप्स देते हुए बहुत ही अच्छा रोल निभा रहे हैं यहाँ सागर, अपना अनुभव यहाँ YSW के लिए झोंक रहे हैं। अगली गेंद पीयूष पांडे की, सामना करेंगे बिट्टू। अगली गेंद, बहुत ही अच्छी प्लेसमेंट है यहाँ। अगली गेंद पीयूष पांडे की, बहुत ही अच्छी प्लेसमेंट है यहाँ। और ओवर की समाप्ति, 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ 34 रन, लॉस ऑफ 3 विकेट। धाकड अशी सुरुवात, दमदार अशी सुरुवात। धन्यवाद रवी होय असलेट, अतिशय सुंदर असं हिंदीमधून समालोचन करतात। उद्या होणारा पहिला सामना EMBP स्पार्टन या संघाचे कर्णधार अक्षय हिरुळकर यांनी लक्ष द्यायचं आहे। उद्या हा सामना या ठिकाणी 3 वाजता सुरू होईल। EMBP स्पार्टन विरुद्ध टायगर 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लक्षात घ्यायचं आहे। उद्या इरफान भाई अली आणि अक्षय भाऊ हिरुळकर या दोघांनी लक्षात द्यायचं आहे। उद्या हा सामना या ठिकाणी 3 वाजता खेळला जाईल, याची नोंद घ्यायची आहे। उद्या लाईन मध्ये काहीतरी तांत्रिक अडचण येणार आहे असं माहिती पडलं, त्यामुळे उद्यापासून 3 वाजता सामने खेळवले जाईल, याची नोंद घ्यायची आहे। हिरुळकर आणि इरफान भाई यांनी दमदार अशी सुरुवात झालेली आहे YSW वॉरियर्स या संघाकडून। आघाडीच्या फलंदाजांनी तडकाबंद फलंदाजी केलेली, त्यामध्ये सागर बैसवार यांचं मोलाचं सहकार्य। 9 चेंडूमध्ये 16 धावा दणदणीत 3 चौकाराच्या मदतीने आणि 34 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे। 3 गडी बाद आणि उर्वरित 4 षटकामध्ये किती धावांचा डोंगर उभा करू शकतात बघावं लागेल। दोन्ही आघाडीचे फलंदाज सागर आणि बिट्टू मधल्या फळीतील फलंदाज खेळपट्टीवर। मुकद्दर सिंगचा पुढचा पहिला चेंडू अगदी बुळा सोडलेला, त्याला खोदून काढला आणि हा रेंगाळत गेलेला चेंडू होता लॉंग ऑनला। 1 धाव घेण्यापासून
वाचू शकणार नाही. धावसंख्या वाढून झालेली आहे 35 धावा. 5व्या षटक प्रगतीवर असताना धावांची गती वाढवण्याचा धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करेल. मुकद्दर सिंगचा अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू अगदी त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, मी टाळतो इंग्रजी बोलण्याचं, लेकिन परंतु गुड लेन्थ स्पॉटवर हा सोडलेला चेंडू होता, ज्याला मराठीमध्ये अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू म्हणतात. मुकद्दर सिंग विरुद्ध बिट्टू अशी ही जुगलबंदी. दोनही यावेळी मात्र बराच आखूड टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न योग्यसा ताळमेळ झाला नाही. फळी आणि चेंडूचा बलदंड शरीरयष्टी असलेले गोलंदाज मुकद्दर सिंग गोलंदाजी करतायत. आतापर्यंत दोनही सुरेख चेंडू सोडले. व्हेरिएशन करतात, आपल्या कलेचा उपयोग करतात आपल्या गोलंदाजीमध्ये. सुरेख फटका, चेंडू सरळ हातामध्ये, कुठलीही चुकी केलेली नाही. आदित्य यांनी कुठलीही चुकी केलेली नाही. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये मारलेला हा फटकार होता. बिलकुल मंचाच्या पुढे सुरेख असा झेल टिपला आणि बिट्टू यांना माघारी पाठवलं, गोलंदाज आणि फलंदाज दोघांच्या मदतीने. या ठिकाणी दोनही संघ बायस डब्ल्यू आणि आरोग्य मंदिर हे दोनही संघ विजयाच्या प्रतीक्षेत असेल आणि दोघही आपापल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल यात शंका नाही. निश्चितच दोनही संघामध्ये ती क्षमता आहे. दोन्ही संघामध्ये अष्टपैलू खेळाडू. या ठिकाणी YSW वॉरियर्स हा संघ विचार करत असेल की किमान 80-85 धावापर्यंत पोहोचायचं आणि या ठिकाणी आरोग्य मंदिर या संघाचे खेळाडू विचार करत असतील की कसं 65-70 आतमध्ये आटोपता येईल. यावेळी अपेक्षेपेक्षा पुन्हा एकदा जास्त उसळी असलेला हा चेंडू होता. फळीच्या वरच्या भागावर आलेला, याला हलकासा सन्मान केला. या चेंडूवर निश्चितच धाव मिळालेला नाही. बलदंड शरीरयष्टी असलेले मुकद्दर सिंग गोलंदाजी करताना 35 धावा पड्यावरती लागलेल्या 4 गडी बाद. 5व्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतोय मुकद्दर सिंग. यावेळी मात्र अगदी वर सोडलेला, बुळात सोडलेला खोलवर टप्प्याचा चेंडू, साफ अपयश आलेले फलंदाज वैभव निहारे यांना. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 35 धावा, 4 गडी बाद. पुन्हा एकदा उद्याचा होणारा पहिला सामना तांत्रिक अडचण असल्यामुळे टायगर 11 आणि MVP स्पार्टन या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, उद्याला सामना 3 वाजता सुरू होईल. या दोन्ही संघाच्या संपूर्ण खेळाडूने आणि दोनही कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. उद्याला माहिती पडलाय की विजेची तांत्रिक अडचण येणार आहे, त्यामुळे व्यत्यय येईल. त्याआधी पूर्वसूचना म्हणून या ठिकाणी उद्याचा सामना हा 3 वाजता घेण्याचा निर्णय केलेला आहे. उद्यापासून या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. उंच हवेत चेंडू पॉइंटच्या दिशेने 3 क्षेत्रकीय चेंडूचा बॉलरनी चकमा दिला, चेंडूनी चकमा दिला, दिशा बदलवली. या ठिकाणी चेंडू हा खेळाडूशी लपंडाव खेळत होता. टप्पा घेतल्यानंतर अगदी वळला आणि पॉइंटचा चेंडू गलीच्याही खूप आधी आतमध्ये गेला.
37 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 4 गडी बाद 6व्या षटक घेऊन आलेला आहे पियुष पांडे. बराच आखूड असलेला चेंडू फळीवर घेतला आणि कव्हरच्या दिशेने, माफ करा, वाईड लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा फटकार सीमारेषेच्या बाहेर चौकार. त्या बल्लीवाल्याला थांबून ठेवाल 2 मिनिट. ज्या कोणी बल्ली आणली आहे तिथेच थांबा. हा, ते बल्ली ज्यांनी आणली ते तिथेच थांबा. त्यांच्यावर लक्ष ठेवा 2 मिनिट. हा, मॅच चालू ठेवा ना. अहो, या ठिकाणी यष्टी रक्षकाकडून हा सुटलेला चेंडू. थांबा थांबा, त्याला थांबवा. तो कोण आहे, कोण आहे, त्याला थांबवा. तो बल्ल्या घेऊन चालला, तो त्याला 2 मिनिट. त्याचं नाव नोंदवून घ्याल. पियुषचा पुढचा चेंडू पंचांनी याला वाईट दिलेला आहे. बराच बाहेरून जाणारा चेंडू वाईट. धावसंख्या वाढून झालेली आहे 42 धावा. पुढे सजवून मारलेला फटकार निश्चितच मोठा एक असेल. ओहो, या ठिकाणी सुरेख असा खेळ टिकलेला आहे. प्रशंसा या खेळाडूची. मिड विकेट वरून धावत जाऊन सीमारेषेच्या आतमध्ये हा फटका पकडला. हरीश अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. मिड विकेटच्याही आतमध्ये इकडे असताना वाईड लॉंग ऑन ला असलेला फटकार. सुरेख असा झेल टिपलेला. प्रशंसा करावी लागेल या क्षेत्ररक्षकाची. एवढं साधन असतं वेगाने धावत जाऊन एवढा दूरचा जवळपास हा षटकार होता. कदाचित त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नसता तर हा षटकार राहिला असता. षटकार वाचवलाच, परंतु या ठिकाणी आघाडीच्या फलंदाजाला माघारी पाठवलं. 42 धावांवर 5वा झटका. दोनही संघ YSW वॉरियर्स आणि आरोग्य मंदिर तगडे संघ, मजबूत संघ. आणि आता आलेले फलंदाज अविनाश सर, पोलीस खात्याला कार्यरत, आपल्या काटोल येथील शेगाववरून ट्रान्सफर होऊन या ठिकाणी आलेले. सहा षटकांचा खेळ पूर्ण. 43 धावा, 5 गडी बाद, 7.17च्या सरासरीने ही फलंदाजांची जोडी YSW वॉरियर्स वाटचाल करताना. 43 धावा फळ्यावरती लागलेल्या. नवीन गोलंदाज बघावं लागेल. सौरभ विरुद्ध अभिसर. दिशा देण्याचा प्रयत्न होता, फारसं काही करू शकले नाही या चेंडूवर. सुरेख असा चेंडू. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या मागे. निश्चितच एक धाव प्राप्त होईल. यात एक धाव प्राप्त केलेली. या चेंडूवर
एक धाव मिळालेली, धावसंख्या वाढून झालेली आहे 44 धावा. आणि बघावं लागेल वैभव निहारे यांच्या खांद्यावर संपूर्ण जबाबदारी. मधल्या फळीतील तगडे फलंदाज, सुरेख फटका, सुंदर असा आवाज आताच आम्ही बोललो होतो. आणि पंचांचा इशारा, स्ट्रेटला हाणलेला हा चौकार. पंचांचा इशारा आमच्याकडे आलेला तरंजी कडू यांचा. या चौकाराच्या मदतीने धावा झालेल्या 48, 5 गडी बाद. 7वं षटक प्रगतीवर आहे. यानंतर 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. सुरेख असा फटकार मारलेला फाईन लेगच्या दिशेने 2 षटकाची चेंडूचा पाठलाग करतात. बघावं लागेल कोण जिंकतं. आणि या ठिकाणी चेंडू जिंकलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा तरंजी कडू यांनी याला 4 धावा घोषित केलेला. अर्धशतक पूर्ण झालेला आहे YSW या संघाचं. 52 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 5 गडी बाद. धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करताना दोन्ही फलंदाज. आता मात्र केवळ 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. 8 चेंडू मध्ये किती धावा गोळा करू शकतात. पुढे सुरेख असा फटकार, शेटला मारलेला हा फटकार. सुरेख असं क्षेत्ररक्षण, योगी यांनी अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण केलेलं. लॉंग ऑफला कडक फटकार होता, त्याही पेक्षा सुंदर असं क्षेत्ररक्षण. निश्चितच आपल्या संघाकरता 3 धावा वाचवल्या असतील. फटकार मारण्याचा प्रयत्न, फडी आणि चेंडूचा सामना होऊ शकला नाही. या चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही. आजच्या या सामन्याचे पंच तरंजी कडू यांनी षटक संपल्याचा इशारा आमच्याकडे दाखवलेला आहे. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 53 धावा, 5 गडी बाद. अखेरच्या षटकांचा खेळ यानंतर शिल्लक. गोलंदाजीचा भार कोणाच्या खांद्यावर देतो बघावं लागेल. पुन्हा एकदा MVP स्पार्टन विरुद्ध टायगर 11 या संघादरम्यान उद्या होणारा सामना हा 3 वाजता खेळवला जाईल. याची नोंद इरफानभाई अली आणि अक्षयभाई हिरुळकर या दोघांनी याची नोंद घ्यायची आहे. उद्या हा सामना अगदी बरोबर 3 वाजता खेळवला जाईल याची आयोजकांकडून आपल्याला सूचना. सुरेख असा फटकार, हा चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने, माफ करा लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव, दुसरी धाव सुद्धा. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. योग्य असा ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये, वैभव आणि अविनाश सर यांच्यामध्ये योग्य असा ताळमेळ. पहिल्या चेंडूवर 2 धावा एकत्रित केल्या. 55 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. सन्मानजनक स्थितीच्या दिशेने वाटचाल. आदित्यचा बराच बाहेरून जाणारा हा चेंडू, दिशा भटकलेला चेंडू म्हणता येईल. दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणायचं असेल तर. पंचांचा इशारा वाईड असल्याचा. 56 धावा फळ्यावरती लागलेल्या. रिव्हर स्वीप, चेंडू हवेत आणि झेल. मासा गळाला अडकवला. जो ताबडतोब फलंदाजी करत होता. 7 चेंडू 11 धावांवर फलंदाजी करत असलेला फलंदाज वैभव निहारे याला तंबूचा रस्ता दाखवला. आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि 6वा झटका. दोनही संघ मजबूत. YSW वॉरियर्स विरुद्ध पुढे ससन टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू अंगावर आदळला. याही परिस्थितीमध्ये मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. चोरटी धाव, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा घेतलेली धाव. धाव संख्या वाढून झालेली आहे. 56 धावा. आदित्य पारवेकर विरुद्ध अविसर. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो आहे पॉइंटच्या दिशेने. या ठिकाणी फेकी केली ती गोलंदाजाकडे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय फुरताई असलेले दोन्ही फलंदाज. 100% फिटनेस. 57 धावा फळ्यावरती. हा वाईड होता. सॉरी, वाईटचा रिव्ह्यू मागत आहे.
वो शफल नहीं हुआ, उसने पैर मार दिया था ना। अरे वो यहाँ पर अपडेट नहीं हो रही है सत्तावन आई 57 में एक दौड़ की भी निकला पूरा निकले नहीं इसका आया नहीं दुसरा रन कव्हरच्या दिशेने मारलेला फटकार जोवर चेंडू येतोय गोलंदाजाकडे या दरम्यान दोन्ही गोलंदाजांनी 2 धावा एकत्रित केल्या हा 60 धावा फलकावरती लागलेला आहे 60 धावा 6 गडी बाद दोनही संघ मजबूत YSW वॉरियर्स आणि आरोग्य मंदिर पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न चेंडू यावेळी मात्र धावचीत झालेले हा वाईडचा रिव्ह्यू बॉल आहे हा हाँ भाई, लास्ट बॉल वसील शेख नवीन फलंदाज पण त्यांना नॉन स्ट्राईक एंडवरच राहावं लागेल सुरेख फटका चेंडू हवेमध्ये आणि सुंदर झेल आटोकाट प्रयत्न केलेला होता मोठा फटकार मारण्याचा फळी आणि चेंडूचा संपर्क सुद्धा झाला होता परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी कुठलीही चुकी केलेली नाही वाईट लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा अरे चिकू चहा पाज ना झोपून राहिली त्याला आवाज दे ना
एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ 7 रन, लॉस ऑफ 1 विकेट। दो ओवर 11 रन 2 विकेट।
33 गेंदों में 50 रन। नहीं नहीं
30 धावा. 24 चेंडू 37 धावा. 4 ओव्हरमध्ये 24 रन झालेले आहे. 3 विकेट आणि 24 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. हॅलो हॅलो हॅलो. तीस रन. 18 चेंडूमध्ये 29 रन. 29 रन.
12 चेंडू 25 धावा असं समीकरण. सात चेंडू 21 धावा.
5 चेंडू 14 धावा. चार 13 जा 13.
1 बॉल 7 रन. सामना 3 वाजता खेळवला जाईल. उद्याला पहिला सामना 3 वाजता खेळवला जाईल. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघ